हॅलो नमस्कार, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर झालं काय, संचित स्कूलमधून आल्यापासून सारखाच म्हणत होता, मम्मी पिझ्झा बनव पिझ्झा बनव. तसं तर 2-3 दिवस झालं सारखंच मागं लागला होता. चला म्हणलं आज बनवूयाच. घरात थोडंफार सामान होतं पिझ्झाचं आणि थोडंसं नव्हतं, त्यामुळे मी आणि संचित दोघं गेलो आणि सगळं साहित्य घेऊन आलो. आल्यानंतर लगेचच पिझ्झा बनवायला सुरुवात केली. आता आमच्यात तव्यामध्ये पण बनवणार होते आणि छोटासा मायक्रोव्हन आहे त्याच्यात पण बनवणार होते. पण झालं काय, पिझ्झाची सगळी तयारी करते नाही तोपर्यंत मला आयब्रो करायलाच एक कस्टमर आला. त्यामुळे मी काय केलं, मायक्रो ओव्हनमध्ये पिझ्झा बनवलाच नाही. नंतर असं तव्यामध्येच बनवला आणि एकदम मस्त भारी टेस्टी असा पिझ्झा तयार झाला होता. ह्यावेळेस थोडंसं नवीन वेगळं म्हणलं तर पनीर होतं आणि एकदम भारी टेस्टी. चला या तुम्ही पिझ्झा खायला. तर पिझ्झा म्हणलं की मस्त एन्जॉयच असतं आमचं. मस्त थम्सअप वगैरे आणायचं, थम्सअप पिझ्झा दोघांनी एन्जॉय केला. घरात पण आई दादा थोडा थोडा खाते, त्यांना सगळ्यांना पण दिला. 2 बनवले होते आणि मी आणि संचितनी पण खाल्ला. चला तुम्हाला पिझ्झा आवडतो का खायला, आणि आवडत असेल तर घरीच करून खायचा. विकतच्यापेक्षा घरचा भारी लागतो असं मला तर वाटतं. चला तर या खायला पिझ्झा. बाय.